ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 11. लक्ष्मण देखील. महालात रामाचे साथीदार सुंदर कपडे घालून आनंदाने आणि उत्साहाने समारंभाच्या दरबारात रामाबरोबर जाण्यासाठी तयार झाले होते. त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. महालातील अंतःपुरात सुमंत्र गेले. तिथे त्यांनी पाहिलं की राम सोन्याच्या पलंगावर बसले होते. त्यांचं तेज सर्वत्र पसरल्यासारखं दिसत होतं. त्यांच्या शेजारी उभी राहून सीता त्यांना वारा घालत होती. चित्रा नक्षत्रासह चंद्र दिसावा तसे ते दिसत होते. सुमंत्र घाईत होते. वेळ घालवता येणं त्यांना शक्य नव्हतं. ते म्हणाले, रामा, माता कैकेयी आणि तुझे पिता दोघांनीही तुला लवकरात लवकर त्या राणीच्या महालात घेऊन यायला मला सांगितलं आहे. त्या कामासाठीच त्यांनी मला इथे पाठवलं आहे. त्याच कारणासाठी मी इथे घाईने आलो आहे. हे ऐकल्याबरोबर सीतेकडे वळून राम म्हणाले, सीते, काहीतरी अडथळ्याचं हे चिन्ह दिसतं आहे, दुसरं काही नाही. असं काही होईल याविषयी मी अजाण होतो असं नाही, पण गप्प राहून यामुळे पिताश्रींना आनंद देता येईल म्हणून मी सगळ्या गोष्टींना होकार दिला. पित्याच्या आज्ञा त्यांना दुःख होऊ नये म्हणून पाळल्याच पाहिजेत. अशा प्रकारे राम बोलत असताना सुमंत्राचं हृदय आतल्या आत धडधडत होतं. रामांचे शब्द आणि दशरथांचं जमिनीवर पडून केलेलं रुदन या चित्राचा अर्थ लावण्याचा ते प्रयत्न करत होते. राम ज्या अडथळ्याविषयी बोलत होते त्यातील सत्याविषयी त्यांची खात्री पटली. परंतु सीतेने रामाला अडवत म्हटलं, स्वामी, आपण कशाबद्दल म्हणत आहात? या शुभघडीला आपण असं बोलू नये. काहीही अडथळा असला तरी मामंजींच्या शब्दांचा मान राखलाच पाहिजे. जर ते समाधानी तर आपणही समाधान पाहू. त्यांच्यासाठी कशाचाही त्याग आपण केला पाहिजे. थोडाही किंतु मनी धरू नका. लवकर जा. राज्याभिषेक होवो किंवा न होवो, आपण कुठल्याही परिस्थितीत सारखेच आनंदी असू. माता कैकेयींना तुम्हाविषयी असामान्य प्रेम आहे. त्या आपल्याला जे काही करायला सांगतील, जी काही आज्ञा देतील, ती निश्शंकपणे आपल्या भल्यासाठीच असेल. या धर्तीवर आपलं भलं व्हावं यासाठी माता कैकेयीशिवाय दुसरं कोणीही अधिक उत्सुक नाही. असे माता पिता त्यांच्याजवळ येण्यासाठी बोलावणं पाठवत आहेत, यावर आपण किती आनंदी असायला हवं. असं म्हणून त्या दालनाच्या मुख्य दरवाजापर्यंत सीता रामांच्या मागून गेली आणि तिने त्यांचं कल्याण चिंतलं. राम तिला म्हणाले, सीते, मला काही ठाऊक नाही. माझ्यासाठी गेलेले दिवस, आत्ताचे दिवस आणि येणारे दिवस सारे सारखेच आहेत. मी प्रत्येक दिवसाचं आनंदाने स्वागत करतो. पिताश्रींची कीर्ती राखण्यासाठी मी काहीही करायला, कुठेही जायला तयार आहे. तू देखील माझ्याप्रमाणेच भाव राखतेस आणि माझ्या निश्चयाला दुजोरा देतेस याचा मला फार आनंद होतो. असं म्हणून राम सुमंत्राबरोबर गेले. रस्त्यावर उभ्या असलेल्या रथात जेव्हा ते दोघं आरूढ झाले तेव्हा लोक जय जय रामचंद्र प्रभू की जय असा घोष करू लागले. त्यांच्या जय जयकारांनी आकाश दणाणलं. सुमंत्रांनी लोकांना सांगितलं की आता रथ रामांना राज्याभिषेक दरबारी नेत नाही, जिथे सम्राट आहेत तिथे नेत आहे. म्हणून जितका जलद जाता येईल तितका रथ वेगाने जाऊन दे. राम काही क्षणातच परत येईल, म्हणून इथेच थांबा. सुमंत्राने घाईचं कारण सांगितलं आणि अतिवेगाने रथ हाकला. जेव्हा अशा तऱ्हेने राम नगर रस्त्यावरून त्यांच्या दिव्य रथातून कैकेयीच्या महालाकडे निघाले तेव्हा ते दिसल्याबरोबर वीर लोक आनंदाने सिंहासारखा जय जयकार करत होते. भाट आणि दरबारीजन स्तुतीपर यशोगीतं गात होते. कित्येक वाद्यांच्या आवाजाने आकाश भरून गेलं. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीने उभ्या असलेल्या जनसमुदायातून जय जयकार उठत होते. राम जाताना त्याला ओवाळण्यासाठी सुंदर वस्त्रभूषणं ल्यालेल्या स्त्रियांनी इमारतीच्या गच्चीवर आणि खिडक्यांमधून गर्दी केली. जेव्हा राजवाडाजवळ आला तेव्हा त्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला आणि आरती ओवाळली.
राजपुत्र दिसेनासा होईपर्यंत लोक पाहत राहिले. नंतर रथारूढ रामाचं जे चित्र त्यांच्या हृदयावर कोरलं होतं त्याचा आनंदाने आस्वाद घेत होते. जिथे होते तिथेच आनंदाने देहभान विसरून स्वतःच्या पुतळ्यांप्रमाणे अविचल उभे राहिले. दशरथांच्या वर्धमान नावाच्या कैलासाप्रमाणे नेत्रदीपक राजवाड्याच्या परिसरात रथ गेला. सावधानपणे धनुष्यबाण घेऊन उभ्या असलेल्या धनुर्धारींच्या मधून 3 चौक्या पार करून रथ उभा राहिला. राम रथातून उतरले. तिथून आणखी 2 चौक ते चालत गेले. हे चौक पार करताना त्यांनी त्यांच्या साथीदारांना आणि लक्ष्मणालाही मागे थांबायला सांगितलं, कारण लवकरच काय घडणार आहे ते रामांना माहीत होतं. असं असूनही ते मर्त्य माणसाप्रमाणे वागत होते. त्यावेळेला कोणीही वागेल असंच ते वागत होते. शेवटी रामाने राणीच्या महालात, जिथे दशरथ पलंगावर पडले होते, तिथे प्रवेश केला. त्यांचे केस विस्कटले होते. त्यांनी कालचेच कपडे घातले होते. औचित्याची मुळीच पर्वा न करता ते बिछाण्यावर पडले होते. ते दृश्य पाहून रामाला फार आश्चर्य वाटलं. कैकई बिछाण्याच्या बाजूला उभी होती. दशरथांच्या मुखावर पुसटसंही तेज दिसत नव्हतं. ते रडत होते, विव्हळत होते. त्यांनी डोकं वर उचललं. त्यांची नजर रामावर पडली. त्यांना काय म्हणायचं होतं ते बोलायला त्यांची जिव्हा असमर्थ झाली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तरी आवाज फुटेना. रामाने असा भीतीदायक देखावा कधी पाहिला किंवा अनुभवला नव्हता. त्यांचं मन काळजीने घेरलं. घाईने ते पित्याजवळ गेले आणि दोन्ही हातांनी त्यांचे दोन्ही पाय धरले. पिताश्री, आपण इतका शोक का करत आहात ते सांगा. याचं कारण काय? तुम्हाला आनंद देण्यासाठी मी उत्तम प्रयत्न करीन. तुम्हाला आनंद परत मिळवून देण्यासाठी मी प्राणपणाला लावेन. मला सांगा, एवढं दुःख कशाने होत आहे? रडू नका, ते विनंती करू लागले. यावर दशरथ उद्गारले, रामा, आणि पुढे बोलणं असह्य होऊन ते परत रडू लागले. त्यांची शुद्ध हरपली. रामाने त्यांना शुद्धीवर आणून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण ते अधिकच खोल दुःखात बुडाले आणि सावरणं अशक्य झालं. तेव्हा रामाने धैर्य एकवटून पित्याला रागे भरलं. पिताश्री, हे सारं काय आहे? आपण आम्हाला धैर्य द्यायचं तर तुम्हीच रडून विव्हळून आम्हाला घाबरवून सोडत आहात. नाही, हे योग्य नाही. ही आनंदी होण्याची वेळ आहे. तुम्ही असे दुःखात बुडावं हे धर्म आहे का? हे योग्य आहे का? आजवर जेव्हा तुम्हाला राग यायचा किंवा काळजी वाटायची तेव्हा माझ्या येण्याने क्षणात चिंतेचं सावट दूर व्हायचं आणि तुम्हाला आनंद वाटू लागायचा. मला जवळ घेतलं की तुम्ही परमशांत व्हायचात, हो ना? मग आता माझ्याकडे जितकं जास्त पाहता तितकं जास्त दुःख तुम्ही अनुभवत आहात, हे कसं काय? यामुळे माझं दुःखही अधिक वेदनामय होतं आहे. या विचित्र वागण्याचं कारण सांगून माझ्या मनाला तुम्ही सांत्वना देऊ शकणार नाही का? मला काही सांगणार नाही का? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? किंवा मी काही करावं असं तुम्हाला वाटतं आहे का? मला सांगा, मी न चुकता ते करीन. माझी काही चूक होत असेल तर मला सांगा, ती मी सुधारेन. दुःख करू नका, मनात शंका धरू नका किंवा सांगायचा संकोचही करू नका. प्रेमाच्या अधिकाराने मी काय करावं ते सांगा आणि तुमची आज्ञा मी शिरसावंद्य मानेन. पिताश्री, आपण दुःखात बुडून जाणं हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि साम्राज्यासाठी शुभलक्षण नव्हे. असं बोलून राम कैकईकडे वळले. हात जोडून त्यांनी तिला विचारलं, माते, माझ्याकडून काही चूक झाली का? पिताश्रींना असं दुःख देणारा द्वेष्टा पापी कोण आहे? मला सांग. मला पाहता क्षणी पिताजी प्रेमाने मला जवळ बोलवत आणि हळुवारपणे कुरवाळत. आता ते माझ्या चेहऱ्याकडे पाहतही नाहीत. असं का? ते एकही शब्द बोलत नाहीत. ते माझ्यापासून तोंड फिरवत आहेत. जर माझी काही चूक होत असेल, माझ्याकडून काही गुन्हा घडत असेल, तर त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. जर पिताश्री आनंद होत असतील तर तेवढंच मला पुरेसं आहे. किंवा त्यांना काही आजार किंवा रोगाचा त्रास होतो आहे का? माझ्या भावांनी, भरत शत्रुघ्नांनी काही वाईट बातमी पाठवली आहे का?
ते ठीक आहेत ना? होय ना? माता कौसल्या आणि सुमित्राही ठीकच आहेत अशी आशा करतो. पिताश्रींच्या वेदनेचं कारण न कळल्याने मला वाईट वाटतंय. कितीही कठीण कामं असली तरी त्यांचा आनंद परत आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यांची आज्ञा मग ती कितीही दुःखदायक असली तरी एकनिष्ठेने नतमस्तक होऊन मी ती पूर्ण करीन. जो कोणी जन्माला येतो त्याच्या जीवनाचं कारण त्याचा पिता असतो. म्हणून पिताच त्यांच्यासाठी देवसमान असतो. त्यांच्या आनंदापेक्षा मला अधिक काही नको. माझ्यावर करुणा कर. काय झालं ते मला सांग. माते, तुझ्या आत्मसन्मानाला कोणत्या घटनेने ठेच पोचली का, की ज्या कारणाने तू काही कठोर शब्द पिताश्रींविरुद्ध बोललीस, की माझ्या मातेने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागून त्यांचं मन दुखावलं. माता कौसल्या अशी कधीच वागणार नाही. आणि माता सुमित्रा, मला तिच्याबद्दल तर अधिकच खात्री आहे. ती असं मुळीच वागणार नाही. आणि त्यांच्यापैकी कोणी असं वेडेपणाने वागलं तरी पिताश्री नक्कीच इतके निराश होऊन दुःख करणार नाहीत. त्यांची अशी दैन्यावस्था होण्यासाठी नक्कीच काही गंभीर कारण असलं पाहिजे. ते कारण सांगायला जेव्हा पिताजी संकोच करत आहेत तेव्हा माझं दुःख दूर करण्यासाठी तू तरी सांग. इतक्या अवस्थेने प्रार्थना करताना रामाला पाहून निश्चितपणे येऊ पाहणाऱ्या संकटांकडे पूर्ण दुर्लक्ष करून उच्चारलेल्या शब्दांनी आपल्या पतीला अधिकच दुःख होईल या विचारांना, दया आणि मवाळपणाला कैकेयीने पूर्णपणे झुगारलं. शब्द उच्चारावेत की न उच्चारता तसेच सोडावेत यावर पुनर्विचारही करायला ती थांबली नाही. तिने उडून जाणाऱ्या वर्तमानाच्या आणि येणाऱ्या भविष्याचा विचार केला नाही. तिने स्वतःचा मान, मातृत्व आणि प्रेमभावनेला झिडकारलं. ती म्हणाली, रामा, ऐक. कितीतरी वर्षांपूर्वी देव आणि असुरांच्या संग्रामात तुझे पिता तीक्ष्ण आसुरी बाणांनी जखमी झाले आणि त्यांना अपरिमित वेदना झाल्या. मी त्यांची सेवा शुश्रूषा केली आणि त्यांची शक्ती आणि आनंद परत मिळवला. त्यांनी माझ्या त्यागाची आणि सेवेची प्रशंसा केली आणि कोणतेही 2 वर देण्याचं वचन त्यांनी मला दिलं. त्यावेळेला मला वाटलं की त्यांचं आरोग्य आणि विजयच माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून मी म्हणाले, मला आत्ता काही वरदान नको. नंतर जेव्हा वरदान मागण्याची इच्छा होईल तेव्हा वचन दिलेले वर मी मागेन. तुझे पिता म्हणाले, ठीक आहे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा मी दिलेले 2 वर तू माग. तू मागशील ते मी निश्चितपणाने देऊन तुझी इच्छा पूर्ण करेन. त्या वरांना काळाचं किंवा अटीचं बंधन नव्हतं. जेव्हा कधी जे काही तू मागशील ते मी देईन, असं त्यांनी शपथपूर्वक सांगितलं. तू जाणतोस की परमप्रतापी इक्ष्वाकू वंशातील राजे त्यांचा दिलेला शब्द मोडत नाहीत. त्यावर विश्वास ठेवून मी आत्ता त्यांना 2 वर मागितले. एक, माझा पुत्र भरत अभिषिक्त सम्राट व्हावा आणि दुसरा असा की तुला दंडकारण्यात 14 वर्ष पाठवावं. त्याचा परिणाम म्हणून तुझ्या पित्यानी एवढा तमाशा उभा केला आहे. अधिक स्पष्ट काय सांगायचं? मी माझ्या मागण्यात बदल करणार नाही किंवा मागेही घेणार नाही. जर तुझे पिता सत्यवचनी असतील आणि जर तू सुद्धा सत्यवचनी आहेस असं तुला सिद्ध करून दाखवावं असं वाटत असेल तर या क्षणी मृगाजीन वल्कलं घालून आणि जटा बांधून तू दंडकारण्यात जावं. तिथे तुला 14 वर्ष राहावं लागेल. तू त्यांचा प्राणच असल्याने त्यांना तुला हद्दपार करायला आवडत नाही. तुला जा म्हणून सांगायला त्यांना संकोच वाटतोय. त्यांना शंका वाटते की तुला हे गैरवाजवी, अयोग्य वाटेल. हेच दुःखाचं कारण आहे. रामा, दुसरं कोणतंही संकट किंवा प्रलयाचं भय इथे नाही. या छोट्याशा गोष्टीला अतिशयोक्त रूप देणं आणि पर्वतासारखं संकट आपल्यावर कोसळलं आहे हे म्हणणं निरर्थक आहे. रामा, दिलेला शब्द मोडण्यापासून पित्याचं रक्षण तेव्हाच करता येईल जेव्हा त्यांची प्रत्यक्ष मूर्ती, त्यांचा पुत्र, त्यांना न पाळता येणारं वचन पाळून त्याला पूर्ण करण्याचा निश्चय करेल. नाहीतर जो वचन देतो आणि जो वचन देणाऱ्याचा पुत्र आहे, दोघांनीही याकडे दुर्लक्ष केलं तर पित्याचं चिरंतन पतन निश्चित आहे. तुला हे माहीत नाही असं नाही. हेतुपुरस्सर बोललेले हे कठोर शब्द ऐकताना रामावर काहीही परिणाम झाला नाही. ओठांवर तेच स्मितहास्य ठेवून ते म्हणाले, या कारणासाठी पिताश्रींनी दुःख करावं हे योग्य नाही.
कैकईच्या प्रस्तावावर रामाने संमतीदर्शक मान हलवली, परंतु हे संभाषण जेव्हा दशरथांच्या कानावर पडलं तेव्हा आतमध्ये हृदयावर करवत फिरवत असल्यासारखं दशरथांना वाटलं. पराकाष्ठेच्या वेदनेने ते विव्हळून तळमळू लागले. कैकईकडे वळून राम म्हणाले, माते, तू जसा विचार मांडला आहेस तसंच होईल. माझ्या पित्याने दिलेलं वचन मी शिरसावंद्य मानतो. आजवर पिताश्री मला जसं प्रेमाने जवळ घेत, माझ्याशी प्रेमाने बोलत आणि आशीर्वाद देत, तसं केलं तरी मला पुरे आहे. ठीक आहे, जरी एवढं सांगितलं की त्यासाठीही मी पात्र नाही, मी तेवढं पुण्य मिळवलेलं नाही, तरी मनात काही किंतु न ठेवता तोच आनंद आणि समाधान मी मानेन. कारण पिताश्रींनी नेहमीच माझ्या भल्याची इच्छा केली आहे. त्यांनी मला नेहमी आशीर्वाद दिला आहे आणि माझ्या उन्नतीची इच्छा केली आहे. ते महान द्रष्टे आहेत. ते माझ्यासाठी केवळ पिताच नाहीत, तर मला सर्वोच्च मार्ग दर्शवणारे गुरु देखील आहेत. जे माझे पिता आणि गुरु आहेत त्यांना आनंद देण्यापलीकडे माझं काय कर्तव्य किंवा जबाबदारी आहे? हेच माझं परमप्रिय कर्तव्य, माझा धर्म आहे. 14 वर्ष अरण्यात मी परमानंद मिळवेन. फक्त 14 वर्षच नाही, तर जर पिताश्रींची इच्छा असेल तर सारं आयुष्य मी अरण्यातच घालवायला तयार आहे. पण या 2 वरांविषयी सांगायला पिताश्रींना का संकोच वाटत होता याचं मला वाईट वाटतं आहे. ते म्हणतील त्याला मी कधी नकार देईन का? पित्याच्या वचनाला राम नेहमीच आधार देणारा सेवक आहे, त्याचा विरोधक नाही. जे शरीर पित्यामुळे प्राप्त झालं ते शरीर त्यांनाच अर्पण करत त्यांच्या सेवेत घालवण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करायचा उदात्त मार्ग आणखीन कोणता आहे का? मी हे आनंदाने अर्पण करेन. कोणी मला सांगेपर्यंत वाट पाहणाऱ्यातील मी नाही. माते, भरताचा राज्याभिषेक व्हायचा आहे असं तू का मला सांगितलं नाहीस? मी आणि माझा भाऊ, आम्हा दोघात काही फरक नाही. मग आम्हा दोघातील फरक तू का मनात घोळवलास? आम्हा दोघांमध्ये कोणताही भेद आम्हाला माहीत नाही. तसंच तू असं का म्हणालीस, ही तुझ्या पित्याची आज्ञा आहे? मी तुझी आज्ञा पाळली नाही असं कधी झालं आहे का? नाही, मी असं कधीच करत नाही. तू काही आज्ञा दिलीस काय किंवा पिताश्रींनी दिली काय? मी निश्शंकपणे ते अंमलात आणतो. आजच मी अयोध्या सोडतो आणि अरण्याच्या दिशेने जातो. माते, भरताला आजोबांच्या घरून इथे आणण्यासाठी नीट निरोप देऊन योग्य दूतांना पाठव. त्याला इथे ताबडतोब आणणं उत्तम. जर माझं अरण्यात जाणं आणि भरताचा राज्याभिषेक एकाच वेळी झाला तर शारीरिक कष्ट, मानसिक चिंता आणि निर्माण झालेली पोकळीची भावना यापासून पिताजींना वाचवता येईल आणि तुलाही पूर्ण समाधान मिळेल. घटना कोणतं रूप घेतील ते कोणी सांगावं? रामाच्या तोंडून जेव्हा कैकईने हे शब्द ऐकले तेव्हा तिला आनंदही झाला आणि ती साशंकही झाली. राम शहरात असतानाच भरत परत आला तर काय होईल याची तिला भीती वाटली. रामाला त्याच दिवशी अरण्यात जाण्याचा आग्रह करणं सर्वात योग्य असा तिच्या मनाचा निर्णय झाला. ती म्हणाली, रामा, भरत जिथे आहे तिथून त्याला इथे अयोध्येत बोलवून घेण्याची व्यवस्था करणं शक्य आहे, पण तो इथे शहरात पोचेपर्यंत तू इथे राहण्याची गरज नाही. आश्रमवासियांप्रमाणे जीवन व्यतीत करण्याचं तू ठरवलंच आहेस, तर तुझ्या प्रस्थानात विलंब कशाला? कारण तू जितका उशिरा जाशील तितकाच तुझा परत येण्याचा दिवसही पुढे जाईल. म्हणून आत्ता देखील निघण्याची तयारी करणं उत्तमच. तुझे पिता स्वतःच तुला हे सांगू इच्छित होते, पण त्यांची आज्ञा प्रत्यक्ष सांगण्यास ते तयार नाहीत. जरी हृदयातून त्यांना सांगावंसं वाटत असलं तरी त्यांना लाज वाटते, कारण त्यांचं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. मला त्यांनी दिलेल्या वचनांची गोष्ट ते तुला सांगायला संकोचत होते. हेच त्यांच्या अस्वस्थतेचं कारण आहे. त्यांना दुसरं काही दुःख नाही. जितका लवकर तू अयोध्या सोडशील तितकेच लवकर ते वेदनेतनं बरे होतील. तू अयोध्या सोडेपर्यंत ते स्नान करणार नाहीत की अन्नग्रहण करणार नाहीत अशी मला भीती वाटते. म्हणून तू त्यांचा आनंद पुनश्च त्यांना देण्याची इच्छा करत असशील तर जितका लवकर जाशील तितकं बरं. हृदयाला टोचणारे हे शब्द पलंगावर पडल्या पडल्या दशरथांनी ऐकले, मात्र त्यांना आपला राग आणि दुःख आवरता आलं नाही. ते अस्पष्ट रागात ओरडले, विश्वासघातकी राक्षसी, धिक्कार असो तुझा. आणि रामाकडे वळून ते दोनदा कळवळले, रामा, रामा, आणि परत मूर्छित झाले.
रामाने बिछाण्यावर बसून पित्याचं डोकं मांडीवर घेतलं, त्यांच्या कपाळावर हळूवार थोपटलं आणि मधुर शब्दांनी त्यांना सांत्वना दिली आणि शांत केलं. राम कैकईलाही म्हणाले, माते, भौतिक महत्त्वाकांक्षांनी मी पछाडलेलो नाही किंवा दुसऱ्याचं हडप करण्याची माझी इच्छा नाही. लोकांना जिंकून राज्य प्रस्थापित करण्याची मला इच्छा नाही. मी आश्रमवासियांप्रमाणे राहू इच्छितो. धर्माची जोपासना आणि वृद्धी करण्याचीच माझी इच्छा आहे, एवढंच. आणखी एकच माझा निश्चय आहे, माझ्या अत्यंत आदरणीय पिताश्रींना आनंद देणं. या 3 गोष्टी साध्य करण्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. पित्याची सेवा करण्यापलीकडे एका पुत्रासाठी कोणतंही मोठं कर्तव्य नाही किंवा मोठं पुण्यकर्म नाही. माते, पिताजींनी प्रत्यक्ष सांगितलं नाही तरी तू त्यांची आज्ञा मला सांगत आहेस ना, तेवढं पुरे. शिवाय तू त्यांच्या उपस्थितीतच सांगत आहेस आणि तू काय बोलत आहेस हे ऐकू येत असतानाही ते काही बदलू शकत नाहीत की नाकारत नाही आहेत. म्हणून तुझे शब्द ते त्यांचेच आहेत असं मी मानतो आणि म्हणून तुझ्या आज्ञेपुढे नतमस्तक होऊन जसं सांगितलं आहेस त्याप्रमाणे निघतो. माते, माझी एक छोटी इच्छा आहे जी तू पुरी करशील अशी मी आशा करतो. जेव्हा भरत साम्राज्यावर राज्य करेल तेव्हा तो पिताजींच्या आज्ञा तंतोतंत पाळेल ना, आणि त्याच्या वागण्याने तो पिताजींचं समाधान आणि आनंद वृद्धिंगत करतो ना, याकडे लक्ष दे. माझ्यासाठी, भरतासाठी, खरोखर प्रत्येक पुत्रासाठी पित्याचं हृदय आनंद आणि समाधानाने भरण्याचं व्रत घेण्यापलीकडे अधिक पवित्र, अधिक फलदायक दुसरं काही नाही. पित्याची सेवा करणं हा पुत्रासाठी सनातन धर्म आहे. असं बोलून रामाने साष्टांग नमस्कार घालून माता कैकईला नमस्कार केला. पुत्राचं बोलणं ऐकून रामाने सांगितलेला धर्म आणि त्याने जी स्थितप्रज्ञता दर्शवली त्यामुळे त्यांचं प्रेम अधिकच उफाळलं आणि त्यांचं दुःख आणखीनच वाढल्याप्रमाणे दशरथ विव्हळले. राम आता अयोध्येत राहणार नाही हे जाणून योग्यायोग्यतेचा, दर्जाचा विसर पडून ते ओरडले, रामा, आणि धाडकन जमिनीवर पडले. अंतःपुरातील स्त्रियांनी तो आवाज ऐकला आणि दुःखाने आणि आश्चर्याने त्या स्तब्ध झाल्या. त्या घटनेने त्या मोठ्याने रडू लागल्या. आणखी उशीर लावणं योग्य नाही हे रामाने जाणलं. पित्याच्या पायाला स्पर्श करून त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि राम त्या महालातून बाहेर पडले. दरवाजापाशी उभं राहून लक्ष्मण दालनातलं बोलणं ऐकत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो कैकईवर संतापला होता आणि वडिलांचा त्याला राग आला होता. आपल्या भावना व्यक्त करणं त्याला अशक्य झालं. म्हणून हात जोडून मस्तक खाली झुकवून जमिनीकडे पाहत तो रामाच्या मागे चालू लागला. रामाने राज्य कमावलं होतं आणि त्याला अरण्यात हद्दपार केलं गेलं होतं, तरी काळ्या कुट्ट घनदाट ढगांप्रमाणे लपलेल्या चंद्राप्रमाणे या काळ्या पडद्यामागेही निर्विकार असं रामाचं मुखमंडल तेजपुंज दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावरील तेज तसंच होतं, कारण सारख्याच प्रसन्न चित्ताने तो मान आणि अपमानाला पाहत होता. विचार, वाणी आणि कृतीत लेश मात्र अस्वस्थता नव्हती. एखाद्या योग्याप्रमाणे राम वागत होते. काळजीचं काही कारण घडलंच नसल्याप्रमाणे ते चालू लागले. तथापि सुमंत्राने जाणलं की काहीतरी घडलंय. त्याचा तर्क लवकरच खात्रीत परिणत झाला. जेव्हा त्यांची नजर लक्ष्मणावर पडली तेव्हा त्यांना धक्का बसला. सेवकाने त्यांच्यावर धरलेलं श्वेतछत्र रामाने दूर केल्यावर त्यांचं भय बळावलं. त्यांनी आज्ञा केली की चामरांचा उपयोग केला जाऊ नये. रामाने स्पष्टपणे सांगितलं की रुपेरी रथात बसण्यात ते योग्य नाहीत. हे ऐकल्यावर सुमंत्रांची शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती ढासळली. त्यांना जे भय वाटत होतं त्या भयाने उग्र रूप धारण केलं. सभोवतालच्यांशी किंवा जे नागरिक भेटले त्यांच्याशी राम एक शब्दही बोलला नाही. तो खिन्न होता म्हणून नव्हे, तर जर ते सारे ही बातमी ऐकतील तर दुःखी होतील म्हणून. कारण बोलायला सुरुवात केली तर त्याला सत्यच बोललं पाहिजे आणि त्यायोगे त्यांच्याच शब्दांनी तो दुःख प्रसृत करील म्हणून. असं असूनही राजमहालाकडे परत जाण्याच्या त्यांच्या धाटणीवरून लोकांना ती खेदजनक बातमी समजली. राम सरळ सीतेच्या कक्षाकडे गेला नाही. त्यांनी कौसल्येच्या महालाकडे जाण्याचं ठरवलं. पताका, फुलांच्या माळा
आणि इतर बाह्यातकारी आनंदी घटनेच्या चिन्हांनी राजवाडा झगमगत होता. राजवाड्यातील स्त्रियांना राम लक्ष्मण येत आहेत याची सूचना मिळाली आणि त्या दोघांना ओवाळण्यासाठी त्या आरती घेऊन ओळीने त्याच्या स्वागतार्थ उभ्या राहिल्या. दोघा भावांना येताना ओझरता पाहिल्याबरोबर प्रवेशद्वारावरील वृद्ध विश्वासू प्रतिहारी झटकन उठले आणि आपला विजय असो, विजय असो असा घोष करू लागले. खाली वाकून त्यांनी मुजरा केला. जेव्हा रामाने दुसऱ्या चौकात प्रवेश केला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले. तिसऱ्या चौकात प्रवेश करताच राणीची देखभाल करणाऱ्या तरुण सेविका राम आणि त्यांचा धाकटा भाऊ मातेला नमस्कार करण्यासाठी येत असल्याची आनंदी बातमी घेऊन घाईने आत गेल्या. राजपुत्रांना पाहून त्यांनाच आनंद झाला होता. प्रवेशद्वारापासून येत माता बसली होती. तिथवर नजर उतरवून टाकून आनंद आणि समृद्धीचं स्वागत करण्याचं चिन्ह असे दीप धरून त्या सेविका मार्गाच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. पहाट होईपर्यंत या पवित्र दिवसाची तयारी करण्यात महाराणी कौसल्या जागी होती. पहाटेपासून ती पूजाविधी करत होती. रामाच्या आगमनाची घोषणा झाली तेव्हा वृद्ध ब्राह्मण उपाध्याय वैदिक मंत्रांनी अग्निदेवांची आराधना करत होते. प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पुत्राचा राज्याभिषेक पाहायला मिळणार म्हणून कौसल्या आनंदाने ओतप्रोत भरली होती. तिचा आनंद अनेक विधी करून तिने व्यक्त केला होता. तिने भरपूर भेटवस्तू दान केल्या. तिने उपास केला होता आणि जागरण केलं होतं. तिच्यासाठी आनंद हेच अन्न होतं. तो आनंद तिने सर्वांना वाटला होता. रामाला कवेत घेण्यासाठी ती धावत गेली. त्याच्या कुरळ्या केसातून तिने मायेने हात फिरवला. तिने सगळी सकाळ जिथे व्यतीत केली होती त्या देवघरात त्याला हाताला धरून नेलं. घटनांनी मारलेल्या कोलांटी उडीचं तिला ज्ञान नव्हतं. निष्पाप आणि सरळ हृदयी कौसल्येने शुद्धतेचं प्रतीक अशी शुभ्र साडी परिधान केली होती आणि मनगटात रेशमी धागा बांधून कृतज्ञतापूर्वक ती देवांची पूजा करत होती. रामाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याला अधिकच तेज उजळून टाकत होतं असं तिच्या लक्षात आलं. तिला तिचा आनंद लपवता आला नाही. ती म्हणाली, बाळा, तुझे सगळे पूर्वज राजर्षी होते. ते दृढ सत्यवादी होते. धर्माचा भक्कम आधार देणारे होते. ते सारे महान पुरुष होते. त्यांच्याप्रमाणेच तू देखील चिरंजीव आणि ख्यातनाम होशील. त्यांच्याप्रमाणेच तुझा गौरव देखील दशदिशात पोचला पाहिजे. पुत्रा, या वंशाने जे उच्च धार्मिक आदर्श पाळले आहेत त्याचं पालन कर. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. थोडंही न डगमगता अचलपणे त्यांचं पालन कर. असं बोलून तिने रामाच्या मस्तकावर त्या मंगल दिवशी आपल्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून अक्षता टाकल्या. आपल्या शेजारी सोन्याचा चौरंग ठेवत ती म्हणाली, बेटा, काल रात्री विधीपूर्वक तू जागरण केलं आहेस ना आणि काल नियमाप्रमाणे उपासही केला आहेस. थकला असशील. काही काळ इथे बैस आणि काही फळं खा. असं म्हणत तिने त्याच्यासाठी तयार केलेली फळांची सोन्याची थाळी पुढे केली. त्या प्रेमाच्या वर्षावाने आणि मातेच्या आनंदाने राम पुलकित झाले. घटनाक्रमाने पलटी मारली आहे हे तिला कसं सूचित करायचं हे त्याला कळेना. वातावरणातील आनंद नष्ट करावा असं त्याला वाटेना. मातेला समाधान वाटावं म्हणून तो सोन्याच्या चौरंगावर बसला आणि थाळीतील पदार्थातून बोटं फिरवली आणि म्हणाला, माते, या क्षणापासून सोन्याला स्पर्श करणं मला वर्जित आहे. मी सुवर्ण मंचावर बसता कामा नये. हद्दपार दंडकारण्यात मला जायचं आहे म्हणून तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुझा निरोप घेण्यासाठी मी थांबलो आहे. ते काय बोलले यातलं एक अक्षरही कौसल्येला समजू शकलं नाही. ती एवढंच म्हणू शकली, बाळा, काही घटकांनी तू अभिषिक्त राजा होणार आहेस आणि तू दंडकारण्याबद्दल बोलतोयस. तू काय म्हणतोयस त्यातला अर्थ लावायला मी असमर्थ आहे. तिला वाटलं तिचा पुत्र विनोदाने तिला चिडवत आहे. ती म्हणाली, बेटा, या पवित्र घटकेला गमतीने देखील तू अशुभ बोलू नयेस. माझ्या सोन्या, सोडते. दुधात शिजवलेला गोड भात तिने बोटांनी थोडासा उचलला आणि रामाच्या जिभेवर ठेवला. तिचं प्रेम आणि तिचा आनंद पाहून लक्ष्मणाचे डोळे आपोआप अश्रूंनी डबडबले. कौसल्येने ते पाहिलं. त्याच्याकडे वळून ती म्हणाली, लक्ष्मणा, तू इतका मलूल का झालास? कौसल्या घाईने त्याच्याजवळ गेली आणि त्याला गोंजारायचा प्रयत्न केला.
परंतु लक्ष्मणाला आणखी अधिक वेळ दुःख लपवता आलं नाही. तो मोठ्याने रडून हुंदके देऊ लागला. राणी भयचकित झाली. तो का हुंदके देऊन रडत आहे हे तिला कळेना. रामाचे शब्द आणि लक्ष्मणाच्या दुःखाने तिला अधिकच गोंधळात टाकलं. तेवढ्यात रामाने मध्यस्थी केली. माते, शोक न करण्याचं वचन देत असशील तर तुला एक गोष्ट सांगतो. आणि त्याने तिचे हात आपल्या हाती घट्ट धरले. ही गोष्ट अशी आहे की जिच्यामुळे माझा आणि तुझा, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आणि वंशाचा गौरव अविनाशी होणार आहे. म्हणून कोणत्याही चिंतेला, शंकेला आणि निराशेला थारा देऊ नकोस. उत्साहाने आणि प्रेमाने त्याचा स्वीकार कर. मी पिताश्रींची आज्ञा पालन करत आहे याचा तुला आनंद होणार नाही का? त्यांनी मला 14 वर्षासाठी आश्रमवासियांचे कपडे देऊन दंडकारण्यात पाठवण्याचं ठरवलं आहे. मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य करून तुझा निरोप घ्यायला आलो आहे. यावर रामा असं किंचाळून ती धरणीवर कोसळली. काय हा घटनाक्रम? माझ्या कोमल पुत्राला घनदाट अरण्यात जावं लागणार? अशी शिक्षा देण्यासाठी माझ्या रामाने काय गुन्हा केला आहे? हे खरं असू शकेल का की माझ्या पोटात अन्न नाही आणि झोपही नाही म्हणून माझ्याच डोक्यातनं ही अर्थहीन वटवट बाहेर पडत आहे? अशा प्रकारे ती स्वतःलाच स्पष्टीकरण देत होती आणि स्वतःचं सांत्वन करत होती. तोवर कैकईच्या महालात घडलेल्या घटना सर्व अंतःपुरात पसरल्या आणि सर्वत्र सेविका आणि दासीजनात शोकाकुल रडण्या, विव्हळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. अतिदुःखाने सर्वांच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळू लागले. रामा, आम्हाला सोडून जाऊ नकोस असा आर्त आक्रोश सर्वत्र ऐकू येऊ लागला. दुःखी लोकांच्या झुंडी कौसल्याच्या महालाकडे घाईने येऊ लागल्या. ती आश्चर्य, दुःख आणि भयाने दिग्मूढ झाली होती. तिला या सर्व गोष्टीतील गूढ उकलता येईना. तिला जमिनीवरून उठताही येईना, कारण चिंता आणि निराशेच्या भाराने ती भारावली होती. तरीही या सार्वत्रिक दुःखाचं नक्की कारण काय आहे? अखेर काय घडलं हे तिला समजून घ्यायचं होतं. तिने रामाला आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि त्याच्या कुरळ्या केसातून हात फिरवत तिने विचारलं, बाळा, मी हे काय ऐकतेय? ही बातमी, काय घडलं ते स्पष्ट मला सांग. हे रहस्य मी आणखी सोसू शकत नाही. राम तिला म्हणाले, कधी काळी पिताश्रींनी कैकई मातेला 2 वर दिले होते. त्याचा मान राखण्यासाठी पिताश्रींनी तिच्या 2 इच्छा मान्य केल्या. रामाने कौसल्येला सांगितलं. पहिल्या वराने भरताचा राज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने मला 14 वर्ष अरण्यात पाठवण्याचं त्यांनी मान्य केलं. जेव्हा रामाने घटना सांगितल्या आणि सत्य सांगितलं तेव्हा कौसल्या उद्गारली, रामा, कैकईने खरंच का असले वर मागितले? कैकईचं तर अमर्याद प्रेम होतं तुझ्यावर. ती अशा इच्छा कधी करील हे शक्य नाही वाटत. ते जाऊ दे. जरी तिने असं सांगितलं तरी राजांची परीक्षा पाहण्यासाठी फक्त हे केलं असेल असे नक्की मला वाटतं. या साध्या गोष्टीसाठी एवढी चिंता आणि गोंधळ कशाला? किंवा तिने मागितलं असं मान्य केलं तरी तुझे पिता ती मागणी स्वीकार करतील यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. जे तुझी अनुपस्थिती एक क्षणभरही सहन करू शकत नाहीत त्या तुझ्या पिताजींनी 14 वर्ष तुला अरण्यात पाठवावं, यामुळे माझा आणखीनच गोंधळ उडतोय. महालात खरोखर जे घडलं त्या घटनांच्या सत्यतेविषयी त्यांची आई शंका घेत आहे. हे पाहून रामाने आपल्या हातात तिचे 2 हात धरले आणि विनवलं, माते, माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. पिताश्रीने खरोखरच तिच्या ज्या इच्छा असतील त्या 2 वराने पूर्ण करण्याचं वचन अगोदरच दिलं होतं. नंतर तिने हे 2 वर मागितले तेव्हा दिलेला शब्द मोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. जे वचन त्यांनी गंभीरतेने दिलं ते नाकारावं किंवा मला अरण्यात जाण्याची आज्ञा देऊन माझ्याशिवाय राहावं हेही त्यांच्या मनाला येत नव्हतं. म्हणून त्यांना मोठा मानसिक त्रास होतोय. मला त्यांचे दुःख पाहवत नाही. मी आत्ता त्या महालातनंच येतोय. त्यांची जाणीव हरपली आहे. त्यांना अतोनात यातना होत आहेत. हे सत्य आहे. कोणत्या हसण्यावारी नेण्याच्या योग्य असलेल्या गोष्टीने तुला अशी चिंता देण्याइतका मी क्रूर नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी पिताश्रींची इच्छा मान्य केली आहे. तुझा रुकार मिळवण्यासाठी आलो आहे. असं म्हणून रामाने तिला नमस्कार केला. कौसल्येने त्याला हळुवारपणे उठवलं. ती म्हणाली, रामा, हे काय विचित्र वागणं. व्यक्ती कितीही रानटी असली तरी ती असले भयानक वर मागेल.
ज्याला काही घटकातच राज्याभिषेक होणार आहे, त्या तुला 14 वर्षांसाठी अरण्यात पाठवावं असा विचार कोणी माणूस करू शकेल का? आयुष्यभर मी दुःखच सोसायचं का रे? कितीतरी व्रतं उद्यापनं करून मला एक पुत्र मिळाला. तुझ्या मोहक मुखाकडे पाहून त्या कित्येक वर्षातली दुःख मी विसरले. माझी आणखी काही इच्छा नाही. मला आणखी कोणता वर नको. जर माझा पुत्र माझ्याबरोबर माझ्याजवळ असला तर तेवढं मला पुरेसं आहे. या छोट्याशा गोष्टीसाठीही का मी पात्र नाही? पुत्राला जंगलात फेकण्यासाठीच का मी त्याला जन्म दिला? कोणी आई आपल्या मुलाला जंगलात पाठवण्याची संमती देईल? अरे रे, मी कोणतं पाप पूर्वी केलं होतं? माझ्या कोणत्या पूर्वजन्मात मी कोणा मातेला पुत्रापासनं दूर केलं होतं का? वैदिक शिक्षणाची दीक्षा तुला मिळाली त्या दिवसापासून प्रत्येक क्षणाला तुझ्या राज्याभिषेकाचा दिवस जवळ येत आहे या एकाच विचारात मी आनंद मिळवत होते. माझ्या त्या मधुर स्वप्नांना असफलता लाभली का? माझ्या साऱ्या आशा जमिनीवर आपटून त्यांचा चुराडा झाला का? तुझ्या आनंदासाठी आणि सौख्यासाठी पाळलेली सारी व्रतं, जागरणं आणि विधी काय वाया गेले? हाय, किती महान पापिणी आहे मी. ही बातमी ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे का नाही झाले? कदाचित मला हृदयाचे तुकडे करणाऱ्या आणखी बातम्या ऐकाव्या आणि सहन कराव्या लागणार असतील. मृत्यू देखील मला मदत करत नाही. हा धक्का बसूनही माझं हृदय अजून धडधडत आहे. काय करू? मृत्यू देखील ठरवलेला क्षण येईपर्यंत थांबतो. तो येतो, पण माझं दुःख पाहून मला मुक्त करण्याचा क्षण पुढे ढकलून मला जिवंत सोडून जातो. यमालाही माझी दया येत नाही. मला यमलोकातही अपात्रतेच्या कारणास्तव स्थान नाही. रामा, काय हे संकट आपल्यावर कोसळलं? दुःख करत ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर येत आपल्या तळव्याने हृदयावर दाबत ती जमिनीवर लोळू लागली. रामाला हे दृश्य पाहावे ना. भोवताली रडणाऱ्या दासीजनांच्या आवाजाने, विजेच्या कडकडाटाने कान फाटावेत तसं त्यांना झालं. राम एक शब्द बोलले नाहीत. ते माते शेजारी बसले. तिला कपाळावर थोपटू लागले. तिच्या केसांवरनं हात फिरवून तिला सांत्वना देऊ लागले. त्याने तिच्या कपड्यांवरील धूळ झटकली. सागर तळाशी घट्ट रुतलेला खडक असावा त्याप्रमाणे सभोवतालच्या कोलाहलाच्या उसळणाऱ्या लाटांनी अपाय न होता ते शांत बसले. दुःखाचे फटकारे आणि आनंदाच्या खुशामती पलीकडे ते होते. काही वेळापूर्वी ते महान साम्राज्याचे राजे होण्यासाठी अभिषेकाच्या दरबारात जाण्यासाठी तयार झाले होते, तेव्हा ते जितके शांत होते तितकेच आता 14 वर्षासाठी अरण्यात जाण्याच्या वेळेलाही होते. कर्तव्य पालनापासून राम चलणार नाहीत हे कौसल्येलाही माहीत होतं. राम दिलेला शब्द मोडणार नाही आणि पित्याने दाखवून दिलेल्या मार्गापासून तसूभरही ढळणार नाही हे देखील ती जाणून होती. तिचे दुःखाचे विलाप त्याला परत फिरवू शकणार नाहीत या बाबतीत तिची खात्री होती. म्हणून त्याला त्याच्या निश्चयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न तिने सोडले. बेटा, एखाद्याच्या नशिबात दुःख करणंच लिहिलं असलं तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय उपयोग? ही नुसती बाष्कळ बडबड आहे. सगळं आपल्या चांगल्यासाठीच घडतं. भगवंताच्या आज्ञेला कोणीही नाही म्हणू शकत नाही. मला या अयोध्येत, या राजवाड्यात कधी सुख नव्हतंच. जिथे माझा राम आहे तिथेच फक्त मी सुखी असू शकते. म्हणून मी तुझ्याबरोबर येते. मला तुझ्याबरोबर नाही, ती म्हणाली आणि तिनेही पायावर उठण्याचा प्रयत्न केला. दासीने तिला धरलं आणि भिंतीला टेकून बस्त केलं. तिला पूर्ववत करण्यासाठी त्या तिच्याशी मृदुतेने गोड बोलल्या. लक्ष्मण कौसल्येची वेदना पाहत होता आणि तिचे शब्द ऐकत होता. त्याला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. क्रोधाने तो धुमसत होता. त्याने त्याचे हात छातीवर घट्ट धरले आणि म्हणाला, हे आदरणीय माते, मी हे कदापि मान्य करणार नाही. एका स्त्रीच्या बालिश बोलण्यावर मान तुकवून राज्य सोडून रामाने अरण्यात जावं हे मी सहन करू शकत नाही. पिताश्री आता फार वृद्ध झालेत आणि परिणामतः त्यांचं मन देखील फार अस्थिर बनलं आहे. ते इंद्रियभोगात गुरफटलेत. कैकईच्या मोहकतेचे गुलाम झाले आहेत. दया वाटावी असे ते स्त्रीलंपट झाले आहेत. त्यांच्या कृत्याच्या परिणामाचा विवेक त्यांच्यापाशी नाही. वेडाच्या भरात कोणत्याही प्रकारची आज्ञा ते देत आहेत. अशा प्रकारच्या आज्ञांचं पालन करता कामा नये. मनाच्या कमजोर अवस्थेत राजे आहेत. त्यांना सत्य असत्यात, क्षणिक आणि महत्त्वाच्या गोष्टींमध्ये फरक करता येत नाही आहे.
जेव्हा असे राज्यकर्ते वेडाच्या भरात काही आज्ञा करतील तर त्यांचं उल्लंघन करणंच बरं. अरण्यात पाठवण्यासारखा कोणता गुन्हा रामाने केलाय? अगदी सर्वात क्रूर शत्रू रामाला जर कोणी असलाच तर तो, किंवा स्वतःच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगणारा कठोर हृदयाचा रानटी माणूसही रामाकडे बोट दाखवून त्याच्या वागण्यातील एवढीशीही चूक दाखवू शकणार नाही. इतक्या संशयातीत, निष्पाप, शुद्ध हेतूच्या आणि पुण्यश्रवण व्यक्तीला अरण्यात हद्दपार घालवण्याचा अधिकार या पृथ्वी तलावरील कोणत्याही राजाला नाही. राम त्याच्या रुजूमार्गावर स्थिर आहे. तो जितेंद्रिय आहे. कोणत्याही प्रकारच्या शत्रूला तो आदराने वागवतो, मान देतो. अशा पुत्राला कोणी पिता जंगलात पाठवेल का? शिवाय राजा अतिशय धर्मपरायण आहे. पवित्र आदर्शांचा नायक आहे. सर्व श्रद्धास्थानातील उत्तमतेचा पाठीराखा आहे. असा राजा अशी आज्ञा देऊ शकेल का? या निकषावर हे स्पष्ट दिसतं की दशरथ वेडा तरी झाला असेल किंवा मनोविकारांचा गुलाम झाला आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीने दिलेली आज्ञा विचारणीय नाही. वेड्यासारखं वागणारा राजा किंवा अबोध बालकाच्या शब्दांना मान देण्याचं कारण नाही. राजकीय नीती नियम विसरून, भौतिक शहाणपणाचा मार्ग सोडून, पितृप्रेमाची कर्तव्य झुगारून तो त्याच्या लहरी आणि कल्पनांना मोकाट सोडणारा वेडा झालाय. त्याच्या आज्ञा खऱ्या मानण्याची गरज आहे का? त्या आज्ञा शिरोधार्य मानायला मी तयार नाही. रामाकडे वळून आदराने त्याचे हात धरून लक्ष्मण म्हणाला, रामा, मला क्षमा कर. ही वार्ता पसरून सर्वांना माहीत होण्याआधी राज्याच्या अधिकाराची जागा घे. मी तुझ्या बाजूनी धनुष्य हाती धरून उभा राहील. अयोध्येत तुझ्याविरुद्ध जो कोणी उभा राहील त्याला या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांचा सामना करावा लागेल. अर्थात अयोध्येत किंवा इतरत्रही असा कोणी नाही, पण जर असा विरोध निर्माण झालाच तर ही महान नगरी निर्मनुष्य होईल. माझे तीक्ष्ण बाण ते काम करतील. 1000 गोष्टी कशाला बोलायच्या? जर भरताने विरोध केला किंवा त्याच्या वतीने कोणी केला तर मी त्याचा समूळ नायनाट करेन. मी पर्वा करणार नाही. अगदी दशरथ देखील कैकईचे समर्थक म्हणून या युद्धात उभा राहिला तरी त्यांना पकडून मी तुरुंगात टाकेन. अशा प्रकारे लक्ष्मण बोलत असताना रामाने त्याच्याकडे कठोरतेने बघितलं आणि त्याच्या भावनांना बांध घालत असं रागाने म्हटलं, लक्ष्मणा, तुझे शब्द मर्यादा सोडतायत. मला जे हवं ते कोणी मला नाकारू शकत नाही. माझ्या इच्छेवर कुणाचाही जोर चालू नाही. माझी अरण्यातील हद्दपारी कोणीही रोखू शकणार नाही. माझ्यावरील प्रेमाने आणि माझ्यापासून अलग न होण्याच्या इच्छेने तुला असं बोलायला उद्युक्त केलं आहे. धीर धर. सर्व चिंता आणि भयापासून धैर्यच तुझं रक्षण करेल. धीर धर. असा अस्वस्थ होऊ नकोस. पिताश्री किंवा भरताच्या विरुद्ध उठलेल्या द्वेषाच्या कल्पनांना थारा देऊ नकोस. ती शुद्ध आणि पवित्र मनाची माणसं आहेत. कैकई देखील परम आदरणीय आहे. तिचा मान राखला पाहिजे. ती वंदनीय आहे. जे वर तिने मागितले त्यांनाही दोष देता येत नाही. तिने माझ्यावर प्रेम केलं, मला गोंजारलं, माझे लाड केले, माझी काळजी घेतली, माझ्याशी खेळली आणि तिच्या भरतापेक्षाही माझ्याबरोबर राहण्याचा आनंद मिळवला. जेव्हा अशी माता जगरहाटीच्या विरुद्ध आहेत असे वर पित्याला मागते तेव्हा त्यात काहीतरी गुप्त संकेत नक्कीच असला पाहिजे. यात केवळ मानवी डावपेच नाहीत तर दैवी योजना असलीच पाहिजे. शांत राहा. तुझं भय आणि तिरस्कार सोडून दे. पुढे काय होतं ते आपण पाहूया. रामाने लक्ष्मणाला सल्ला दिला. यावर रामाला चरणवंदना करून लक्ष्मण म्हणाला, रामा, जो राजमुकुट तुझाच व्हायला हवा तो कोणत्या आधारावर, कोणत्या अधिकाराने भरताला देता येईल? ज्यावर मोठ्या भावाचा अधिकार नाही त्यावर कोणत्या दुसऱ्या मुलाचा अधिकार असू शकेल? पिताजींमुळे तू ही विचित्र अन्याय्य आज्ञा मानत आहेस, पण याच्या स्पष्टीकरणार्थ तू काहीही म्हणालास तरी मी त्याला मान्यता देणार नाही. कौसल्येकडे वळून लक्ष्मणाने वार्तालाप चालू ठेवला. माते, तुला खरं सांगायचं तर मी रामावर भक्ती करतो. मी तुला शपथपूर्वक सांगतो की रामापासून अलग होऊन एक क्षणभरही मी जिवंत राहू शकणार नाही. जर रामाला राज्याची इच्छा नसेल आणि जर तो अरण्यात गेला तर मी त्याच्या मागे जाईन. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल. त्याच्यासाठी सावलीसारखा होईन. जर त्याने आज्ञा दिली तर धगधगत्या अग्नीतही आनंदाने उडी घेईन. मी फक्त त्याचीच आज्ञा मानेन, इतर कोणाचीही नाही. माते, मला तुझं दुःख पाहवत नाही. तो तुझा पुत्र आहे, माझा रामचंद्र आहे.
कोणी त्याच्या प्राणदायी श्वासांपासून कसा दूर राहू शकेल? लक्ष्मणाचं बोलणं ऐकून कौसल्येला थोडं बरं वाटलं. तिने लक्ष्मणाला मस्तकावर थोपटत म्हटलं, तुझ्या प्रेमामुळे मला बरीच सांत्वना मिळाली. तुझ्या शब्दांनी मला खूप शक्ती मिळाली. तुझ्यासारखे भाऊ खरंच दुर्मिळ. ज्या मातेने अशा मुलाला जन्म दिला तिला जग आदरणीय आणि पवित्र मानतं. परंतु आता आम्ही मोठ्या पापिणी आहोत अशा विचारांनी घेरलं आहे. राम त्याच्या निश्चयापासून फिरणार नाही. हद्दपारी त्याच्यासाठी अटक आहे. आता मला हेच एक हवं आहे. मलाही तुझ्याबरोबर घे. ती रडू लागली. रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि म्हटलं, बंधू, तुला माझ्याविषयी किती प्रेम आहे ते मला माहीत आहे. तुझा पराक्रम, कुवत आणि तुझा गौरव मी जाणतो. मातेला सत्य परिस्थिती आणि आत्मसंयमनाचं महत्त्व माहीत नाही म्हणून तिला मोठं दुःख होत आहे. त्याशिवाय मी तिच्याच उदरातून जन्मल्यामुळे दुःख होणं नैसर्गिक आहे. परंतु जीवनाच्या सर्व मूल्यांसाठी धर्म हे मूळ आहे याचा विचार कर. आणि धर्म हा सत्याच्या पायावरच स्थिर राहू शकतो. सत्य आणि धर्म यांची अदलाबदल होऊ शकते. एक दुसऱ्याशिवाय तग धरू शकत नाही. चांगुलपणा हे सत्य आहे आणि सत्य चांगुलपणा आहे. पिताश्रींच्या आज्ञेप्रमाणे वागून मी सत्य आणि धर्म दोन्हीही साधत आहे. उत्तम जीवनाला वाहून घेतलेला कोणीही आईला, पित्याला आणि माननीय गुरुला दिलेला शब्द मोडणार नाही. म्हणून मी पिताजींच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही हे निश्चित. कैकेयीने मला आज्ञा दिली नाही. पिताजींची आज्ञा तिने माझ्यापर्यंत पोचवली आणि तिने प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीतच सांगितलं. म्हणून त्या आज्ञेपुढे मस्तक नमवलंच पाहिजे. जर ती पिताजींची आज्ञा नसती तर जेव्हा माता कैकेयी त्यांची ही आज्ञा आहे असं मला सांगत होती तेव्हा ते सांगू शकले असते ना की ही त्यांची आज्ञा नाही म्हणून. ते तसं म्हणाले नाहीत. ते नुसते रडत आणि विव्हळत होते. म्हणून ही त्यांचीच आज्ञा असल्याप्रमाणे विश्वासार्ह आहे. म्हणून मी कोणत्याही निश्चयापासून ढळणार नाही. मी माझा निर्णय फिरवेन असं होणार नाही. आतंक निर्माण करणाऱ्या क्षत्रियांच्या मानसिकतेवर तुझ्या विचारशक्तीला घसरू देऊ नकोस. हिंसा आणि क्रौर्याचा मार्ग सोडून माझ्यासारखी भूमिका घे. क्रोध आणि दुःखाच्या भाराने वाकलेल्या लक्ष्मणाची पाठ थोपटून प्रेमाने गोड शब्दात रामाने त्याचा राग शांत केला. नंतर माता कौसल्येकडे वळून तो म्हणाला, माते, कृपया माझ्या निश्चयात बाधा आणू नकोस आणि माझं वचन मोडायला भाग पाडू नकोस. कुणाला काहीही झालं तरी माझं अरण्यात जाणं टाळता येणार नाही. मला प्रेमाने पाठव. माझ्या निश्चयाला, निग्रहाला आशीर्वाद दे. तो तिच्या पाया पडला आणि त्याने जाण्यास परवानगी देण्याची विनंती केली. माता दुःखातिरेकाने थरथरू लागली. रामाच्या पाठीवर हात ठेवून तिने हंबरडा फोडला. तिची अशी स्थिती पाहून रामालाही आपल्या भावना आवरणं कठीण झालं. तिचे चरण पकडून तो म्हणाला, माते, माझे शब्द परमोच्च सत्यवचन आहे. ऐक, अरण्यात असताना मला काहीही त्रास होणार नाही. ही 14 वर्ष मी अत्यंत सुखात आणि आनंदात घालवेन. या चरणाशीच मी परत येईन. माझ्याविषयीच्या तुझ्या साऱ्या आशा मी पूर्ण करेन. माते, ही दशरथांची आज्ञा आहे. ही आज्ञा मी एकट्यानेच नव्हे तर तू, माता सुमित्रा, लक्ष्मण आणि भरतानेही अक्षरशः पाळली पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. माते, मला क्षमा कर, पण तुला आणखी एक विनंती करतो. माझ्या राज्याभिषेकासाठी तू आणि इतरांनी उत्साहाने जी तयारी केली होती तिथे तू तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने भरताच्या राज्याभिषेकासाठी उपयोगात आणावीस. पिताजींनी अरण्याचा प्रदेश माझ्याकडे सोपवला आहे. प्रत्येकाने त्याला नेमून दिलेलं कर्तव्य कर्म करावं हेच उत्तम. तोच परमोच्च धर्म आहे. पाळण्यास कठीण आहे म्हणून कर्तव्य कर्म टाळणं म्हणजे भरत आणि माझ्यात दुजाभाव बाळगण्यासारखं आहे. आम्हा दोघांवर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत त्या यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी तू आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत. हे रामाचे शब्द कौसल्येने ऐकले आणि दुःखाचा जो डोंगर तिच्यावर कोसळला तो ती सहन करू शकली नाही. अति वेदनेने ती विव्हळली. बेटा, पित्याने तुझं पालन पोषण केलं. तुला उंच आणि सुदृढ होताना पाहून त्यांना आनंद होत असे.
म्हणून ते आदरणीय आणि आज्ञा पाळण्यास योग्य. मग मी सुद्धा आदरणीय नाही का आणि आज्ञापालनास? आणि असंही पहा, पत्नी ही पतीचा अर्धा भाग आणि पती हा पत्नीचा अर्धा भाग, पती हा पत्नीचा दक्षिण भाग. अशा रीतीने दोघेही परस्परांचे अर्धे भाग आहेत. मी दशरथाचं अर्ध अंग आहे, होय ना? म्हणून तर पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हणतात. जेव्हा तू म्हणतोस की तुला दशरथाने आज्ञा केली आहे, तेव्हा ती आज्ञा फक्त त्यांच्या अर्ध्या भागाने केली आहे, त्यांच्या पूर्ण अंगाने नव्हे. जेव्हा हा अर्धा भागही ते मान्य करेल, तेव्हाच ती आज्ञा प्रमाण मानायला योग्य होईल. मी संमती दिली नाही तर ती आज्ञा पालनीय होणार नाही. धर्माच्या सर्व पैलूंचा अर्थ आणि महत्त्व तू जाणतोस, म्हणून तू हे देखील जाणत असशीलच. आईच्या संमतीशिवाय कोणतंही कर्तव्य बंधनकारक होत नाही आणि कशालाही धर्म अशी संज्ञा प्राप्त होऊ शकत नाही. पित्याच्या आज्ञेपेक्षा आईची आज्ञा पालन केली गेली पाहिजे. ते अधिक महत्त्वाचं कर्तव्य आहे, कारण आईनेच बाल्यावस्थेत आणि पौगंडावस्थेत तुझं पालनपोषण केलं आहे, पित्याने नव्हे. जर 9 महिने मातेने गर्भधारण केला नाही तर मुलाचा जन्म होणं शक्यच नाही. त्या आईला तू आता दुःखाग्नीत लोटत आहेस आणि म्हणतोयस की अहो, ही माझ्या पित्याची आज्ञा आहे आणि काहीही झालं तरी मला तिचं पालन केलंच पाहिजे. हे वागणं मी योग्य मानत नाही. कोणत्याही मातेला पुत्रापेक्षा कोणत्याही संपत्तीचा मोह नसतो आणि माझ्यासारख्या मातेला तर पुत्रच सर्वस्व आहे. जर पुत्र माझ्याकडे तिरसटपणे पाहत असेल आणि पित्याच्या आज्ञा अधिक महत्त्वाच्या मानत असेल, तर स्वर्ग मिळवून तिथल्या अमृतावर राहण्यात मला काय फायदा आहे? त्यापेक्षा नरकात राहणं मला आवडेल. जर माझा पुत्र माझ्याबरोबर असेल तर तोच माझ्यासाठी स्वर्गासमान असेल. रामा, या महालात मी काय करू? माझ्या सर्व आयुष्यात मी आनंदाचा एकही क्षण उपभोगला नाही. जन्मापासून माता पित्यांनी लादलेल्या मर्यादांच्या बंधनात राहिले. नंतर माझा पती कसा असेल, त्याचं चारित्र्य वागणं कसं असेल या चिंतेत अडकले. शेवटी तुझ्या पित्याशी माझा विवाह झाला. वांझपणाच्या दुःखात कितीतरी वर्ष गेली. नंतर तुझ्या पित्याच्या इतर राण्यांशी झगड्यात त्रास सोसला. तेव्हापासून आत्तापर्यंत त्या झगड्यापासून माझी सुटका झाली नाही. त्यामुळे माझ्या कोणत्या पूर्वजन्मातील पुण्याईने तू मला पुत्ररूपाने प्राप्त झालास ते मला माहीत नाही. आणि आता मला तुझा वियोग होत आहे. मला कधी आनंद मिळाला? दुःखाचा प्रचंड प्रवाह असं माझं जीवन झालं आहे. त्यात पोहत जाता येत नाही म्हणून धडपडती आहे. आशेचा किनारा दिसत नाही म्हणून त्यात बुडती आहे. तू मला हाती लागलेल्या फांदीसारखा होतास, जिच्या सहाय्याने मी स्वतःला वाचवू शकले असते. तो आधारही नाहीसा झाला तर माझं काय होईल? माझ्या अनुपस्थितीमुळे तुझ्या पित्याचा काही तोटा होणार नाही. त्यांना कैकईत त्यांचा आनंद मिळतो. त्यांना दुसरं कोणी नको. म्हणून इथेच चिकटून राहून दुःखाग्नीत होरपळून शेवटी प्राण सोडण्यापेक्षा माझ्या पुत्राचा मोहक चेहरा पाहणं मला पसंत आहे. अरण्यात मला अन्नपाणी मिळणार नाही कदाचित, पण त्या आनंदावर मी जगेन. तिच्या बोलण्यातही काही तथ्य आहे असं जरी रामाला वाटलं तरी पित्याची इच्छा पाळण्याच्या गरजेने आणि तो त्याच्या कर्तव्य पालनाला चुकणार नाही या वचनामुळे त्याचा नाईलाज झाला. तेवढ्यात लक्ष्मण मध्ये पडला आणि म्हणाला, भ्राताश्री, मातेचा शब्द हे सर्वोच्च सत्य आहे. पित्यापेक्षाही माता अधिक आदरणीय आहे. शास्त्राने सांगितलं आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. अशा तऱ्हेने मातेचं स्थान प्रथम, मग पित्याचं स्थान आहे. शास्त्र म्हणतात, माता तुझा देव होतो, त्यानंतर पिता तुझा देव होतो असं म्हणतात. म्हणून स्वतःच्याच निश्चयाला चिकटून राहून मातेला इतकं दुःख देणं तुला योग्य नाही. त्याच्याकडे वळून राम म्हणाला, लक्ष्मणा, आपल्या अपत्याविषयीच्या ममत्वाच्या आसक्तीने गढुळलेल्या दुःखी मातेच्या विधानाला तू पाठिंबा देतोयस. सारं जगत, सारा मानव समाज आणि साम्राज्याच्या हिताशी संबंधित असलेल्या पिताजींच्या आज्ञेचा विचार कर. त्या आज्ञेतील अंतस्थ भाव आणि अर्थ तुला कळला नाही. फक्त धर्मच मानवाच्या अर्थ, काम आणि मोक्ष या 3 पुरुषार्थांची ग्वाही देऊ शकतो. याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, अथवा त्याच्या योग्यायोग्यतेवर वाद घालायची जरुरी नाही. फक्त संपत्ती मिळवण्यासाठीच कर्म केलं जातं, तेव्हा जग अशा माणसाचा तिरस्कार करतं.
जेव्हा केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याच्या स्वार्थी हेतूने कर्म केलं जातं तेव्हा निंदनीय म्हणून जग त्याची छितू करते. म्हणून कर्म धर्म संगतच असलं पाहिजे. लक्ष्मणा, एवढंच नाही, दशरथ आपले पिता गुरु आणि राजा आहेत. ते आपल्याला काही इच्छेने किंवा कोणावरील रागाने किंवा कोणावरील आसक्तीने आणि प्रेमाने आज्ञा देतील त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही आहे. आपण फक्त आज्ञापालन केली पाहिजे. आज्ञा झिडकारण्यासाठी कोणतंही समर्थन नाही. पापाचरणात आनंद मानणारा पुत्र आज्ञेविरुद्ध वागेल कदाचित, पण मी तसा पुत्र नाही. पिता जी काही आज्ञा देतील ती आदराने नतमस्तक होऊन मी पाळेन. याविषयी तुला थोडीशी शंका असेल. तू विचारशील की जो पिता एक मूर्ख कामांध, अशाश्वत आणि शाश्वत यातील फरक जाणायला असमर्थ, स्वतःच्या फाजील स्वार्थसाधण्यात मग्न असलेला आणि इतरांच्या क्लुप्त्यांवर विश्वास ठेवणारा स्वतःच्या पुत्राला इजा करू लागतो, तेव्हा पुत्राने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची आज्ञा पाळावी का? होय, न चुकता त्याने पाळलीच पाहिजे. तो कदाचित मूर्ख किंवा क्रूर जुलमी असेल तरी तू त्याचा पुत्र नाहीस का? जर तसं आहे तर तुझा दर्जा नित्य खाली आहे आणि त्याचा नेहमीच वरचा आहे. यावरूनच सारी कर्तव्य आणि हक्क निश्चित होतात. पुत्र फार तर आपल्या बुद्धीप्रमाणे त्याला गोंधळात टाकणारी किंवा गुंतागुंतीची गोष्ट काय वाटते त्याचं स्पष्टीकरण करून सांगू शकतो. पित्याला मूर्ख किंवा असमंजस म्हणून आज्ञापालन करण्याचं नाकारू नये. आणखी हे लक्षात घे, दशरथ अतिशय बुद्धिमान आहेत, महान पराक्रमी आणि शूर वीर योद्धे आणि धर्माचे आधारस्तंभ आहेत. ते आपला शब्द पाळण्यासाठी दुःखाने तडफडत आहेत. कैकईमुळे ते भ्रमित झालेले नव्हते की कामांध झाले नव्हते. नाही, जे वचन त्यांनी गंभीरपणे दिलं होतं ते वचन पाळण्यासाठी सर्वोच्च गरजेमुळे प्रभावित होऊनच त्यांना असं वागावं लागलं. शिवाय त्यांनी तिला सांगितलं होतं की तिचे कोणतेही वर असले तरी, अगदी त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या जीविताला धोका होणार असला तरी ते वर ते तिला देतील. ते कामांध झाले आहेत हे मत मी मुळीच मान्य करू शकणार नाही. मला वनवासात पाठवण्यास त्यांचं हृदय तयार होत नाही आणि त्यांच्या वचनाच्या परिणामातून निसटण्याचा मार्ग त्यांना दिसत नाही, म्हणून ते दुःखात आहेत. लक्ष्मणा, पिताश्री धर्माचा खंबीर आधार आहेत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही अधिक खंबीर. त्यांच्या कीर्तीचे ध्वनी प्रतिध्वनी तिन्ही लोकातील कानाकोपऱ्यातून ऐकू येतात. जर त्यांची राणी, त्यांची अभिषिक्त राणी त्यांना सोडून, पतीला सोडून मुलाबरोबर निघून गेली तर मानवजातीपुढे एक वाईट उदाहरण होणार नाही का? जीवन फार थोडं आहे, त्याचा कालावधी मर्यादित आहे. असं अधार्मिक काम करून कीर्तीला कायमचा काळिमा लावणं माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठीही योग्य नाही. नंतर आईकडे वळून अत्यंत करुणेने त्याने विनवलं, आई. आणि त्याने पुढे काही बोलण्याआधीच दुःखाने कौसल्या बधीर होऊन गेली. रामाने घेतलेली भूमिका बदलवण्यासाठी तिचे प्रयत्न अपयशी झालेत याची तिला जाणीव झाली. त्याला आशीर्वाद देऊन जाण्यासाठी परवानगी देण्याच्या कर्तव्यापासून तिची सुटका नाही हे तिने ताडलं. तिला वाटलं की जर ती अधिक दुःख करत राहिली तर रामाला अधिकच दुःख होईल. तोपर्यंत लक्ष्मणाला फार दुःख झालं. तो कुठे आहे आणि भोवती कोण आहे याचं भान त्याला राहिलं नाही. त्याचे ओठ सुकले, त्याची दृष्टी एकाग्र झाली. त्यांनी मस्तक नमवलं आणि तो जमिनीकडे पाहू लागला. त्याच्या अश्रूंना खळ नव्हता. रामाने त्याला पाहिलं आणि त्याला त्या अवस्थेत सोडणं योग्य नाही असं त्यांना वाटलं. शिवाय जर एकटं सोडलं तर लक्ष्मण स्वतःला काही करून घेईल, कदाचित दुसऱ्यांना दुखापतही करेल आणि माझ्यामुळे हे सर्व होईल, त्याने विचार केला. म्हणून रामाने त्याला विचारायचं ठरवलं, लक्ष्मणा, क्रोधाचे धुमारे म्हणजे पापाच्या ढिगाऱ्याचा धूप होय, त्यांना आवर. रामाचा एवढा अपमान आणि अनादर झाला या विचाराने तू कदाचित निराश होशील, पण सत्य आणि धर्म यांचा मार्ग मान अपमानाची पर्वा करत नाही. तिथे मानाचा हव्यास नसतो की अवमानामुळे बुजून जाणं नसतं. धाडस ठेव, धैर्य धर, इथे राहून पिताश्रींची सेवा कर. अशा रीतीने जीवनाचं उच्चतम ध्येय गाठण्यात दिवस घालव. अशा प्रकारे मोठ्या भावाने आशीर्वाद दिला तेव्हा दचकून लक्ष्मण बोलू लागला, बंधो, राम माझा प्राण आहे
आणि तो अरण्यात जातोय, तर या चेतनाहीन जड शरीराने मी इथे कुणाची सेवा करावी? रामाशिवाय इतर कोणाची सेवा करण्याची या लक्ष्मणाला इच्छा नाही. तू तुझा धर्म, तुझ्या कर्तव्य भावनेला महत्त्व देतोस. मलाही माझी कर्तव्य भावना आहे आणि मी देखील तिला तितकंच महत्त्व देतो. म्हणून मी तुझ्या मागून येणार. कुणाच्या आज्ञेसाठी वाट पाहण्याची मला जरुरी नाही. कैकई मातेने जे वर मागितले त्याला बंधनकारक व्यक्तीमध्ये मी मोडत नाही. जर मी त्यात येत असलो तरी मी तिच्या आज्ञांकडे लक्ष देणार नाही किंवा तिच्या अनुयायांच्या सूचनांकडे लक्ष देणार नाही. रामाशिवाय मला आज्ञा करायचा किंवा माझ्या वागण्याबाबत किंवा हालचालींबाबत हुकूम करण्याचा कुणालाही अधिकार नाही. म्हणून मी आश्रमवासियांची वल्कलादी वस्त्र घालतो, जटा बांधून तुझ्या मागून येण्याची तयारी करतो. असं म्हणून दरबारात जाण्यासाठी जी राजवस्त्र आणि आभूषणं आदी राजतयारी केली होती ती लक्ष्मणाने उतरवून टाकली. तिटकारा येऊन त्याने आभूषणं आणि रेशमी वस्त्र फेकून दिली. कर्णकुंडलं आणि गळ्यातल्या माळा दालनाच्या कोपऱ्यात दूर जाऊन पडल्या. भावाला साथ देण्यासाठी तो क्षुब्ध झाला होता. लक्ष्मणाची उत्स्फूर्त भक्ती आणि समर्पित एकनिष्ठा पाहून रामाचं हृदय विरघळलं. तो त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळुवारपणे म्हणाला, लक्ष्मणा, तुझ्यासारखा माझा भाऊ आहे म्हणून माझ्या आनंदाला मर्यादा नाहीत. हे माझं मोठं भाग्य आहे. माझ्याबरोबर तुझ्या येण्याने माता कौसल्येलाही थोडी शांती मिळेल. मी अरण्यात माझी 14 वर्ष कशी काढेन आणि हद्दपारीचा काळ लोटल्यावर मी परत येईन का नाही याबद्दल ती भीतीने आणि शंकेने चिंतित झाली होती. म्हणून आईला निर्धास्त व्हायला सांग. जा आणि तिचं सांत्वन कर. आपण असेच तास घालवत असताना पिताजींना अधिकच त्रास आणि चिंता वाटत असेल. मी कदाचित अजिबात जाणारच नाही या मनात उठणाऱ्या शंकेने कैकईला त्रास होत असणार. म्हणून मी आता सीतेकडे जातो आणि तिला हे सांगतो. तिथून कैकईच्या महाली जाऊन पिताश्रींचा निरोप घेतो. तोवर तू तुझी माता सुमित्रा हिच्याकडे जा. असं बोलून रामाने कौसल्येला प्रदक्षिणा घातली आणि आदराने तिला साष्टांग नमस्कार केला. ते दृश्य पाहून दासी, सेविका आणि अंतःपुरातील इतर स्त्रियांनी एवढा हलकल्लोळ केला की जणू काही प्रलय काळ आला आहे. परंतु कौसल्येने मोठ्या धीराने जेव्हा राम तिचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबला तेव्हा त्याला जवळ घेतलं. तिने त्याला कवेत घेतलं आणि त्याचे केस कुरवाळले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, राम बेटा, तू धर्माचा सर्वात खंबीर पालक आहेस. तू दृढनिश्चयी रणधीर आहेस. अरण्यातील जीवनात तुला भय असण्याचं कारणच नाही. तू अरण्यात हद्दपारीचं जीवन जगण्याचा निश्चय केला आहेस. तुझ्या निर्णयापासून तुला परत फिरवणं मला अशक्य झालं आहे. तुझे आदर्श तुझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे वागून पितृऋणातून मुक्त हो. माझं विचारशील तर आनंदाने अयोध्येला परत ये एवढीच माझी इच्छा आहे. त्या दिवशी तरी निदान मी आनंदी होईन. रामा, नियतीचे नियम खरोखरच अनाकलनीय आहेत. सर्व शक्तिमान माणसालाही नियतीला बदलणं शक्य नाही. ज्या धर्माच्या पालनासाठी तू आम्हाला सोडून जात आहेस तो वनवासात नक्कीच तुझं रक्षण आणि मार्गदर्शन करेल. रामा, आता याच क्षणाला 14 वर्ष संपून तुला जाताना पाहण्याऐवजी येताना पाहिलं तर किती छान होईल ना. काय म्हणावं. माझ्या वेडेपणाबद्दल क्षमा कर मला. बाळा, माझे आशीर्वाद तुला कसे सांगू. असं म्हणू का की ही 14 वर्ष 14 दिवसाप्रमाणे नाही, 14 निमिषात सरावेत. सुखरूप ये, लवकर ये आणि अभिषिक्त सम्राट हो. हे रघुकुलाच्या भूषणा, माझ्या प्रियतम पुत्रा, तू धर्मदेवतेला प्रसन्न करण्यासाठीच अरण्यात प्रवेश करत आहेस. म्हणून ती तुझं अरण्यात नक्कीच रक्षण करेल. ती सर्वात बलवान आणि खंबीर पालक देवता आहे. मी इथे या 14 वर्षात देवांची आराधना करून तुला काही इजा होऊ नये म्हणून प्रार्थना करेन. तुझ्या माता, पिता आणि गुरुची जी सेवा तू केली आहेस ती सेवाच तुला सौख्य, आरोग्य देईल आणि चिरंजीव करेल. सत्यावरील तुझी एकनिष्ठा तुला अभेद्य धैर्य देईल. अरण्यातील पर्वत, नद्या, झाडं, झुडपं, वारुळं, पक्षी, प्राणी हे सारे तुला हळूवार प्रेमाने सामोरे येतील. तुझ्या गरजा भागवतील आणि तुला आनंद देतील. सूर्य, चंद्र आणि इतर स्वर्गीय ग्रहतारका मंडलं सर्व दुःखशक्तींना दूर करून तुझं रक्षण करतील.
तुझं हृदय प्रेमाच्या दुःखपरिहारक शक्तीने परिपूर्ण असल्यामुळे जंगलातील जे दुष्ट आणि क्रूर कर्म करणारे राक्षस असतील ते सुद्धा तुझ्याकडे आकर्षित होऊन तुझ्या चरणी शरण येतील आणि तुला आपला स्वामी म्हणून स्वीकारतील. रामाला असा आशीर्वाद देऊन कौसल्येने थोड्या कष्टानेच दुःखाचा औंढा गिळला आणि गंभीर शांत भाव चेहऱ्यावर ठेवले. तिने रामाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं आणि प्रेमाने घट्ट मिठी मारली. तिने त्याच्या गालांचे पापे घेतले. रामा, आनंदाने जा आणि सुखरूप परत ये, असे निरोपाचे शब्द म्हणताना तिचे ओठ थरथरले. आई ज्या गहिऱ्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर करत होती ते रामाला जाणवत होतं. कितीतरी वेळेला आदरयुक्त कृतज्ञतेने आईच्या पायांना हात लावून नमस्कार करताना तो म्हणाला, माते, दुःख करू नकोस. निद्रा किंवा अन्नाचं सेवन कमी करू नकोस. तब्येतीची काळजी घे. आनंदी मनानेच माझी सर्व काळ आठवण कर. माझ्या सुरक्षिततेवर आणि समृद्धीवर तुझ्या विचारांचं प्रतिबिंब पडेल. तू इथे दुःखी असशील तेव्हा मी तिथे आनंदी कसा राहू शकेन? मी तिथे आनंदात असावं असं जेव्हा तू इच्छितेस तेव्हा इथे तू देखील आनंदात राहिलं पाहिजेस आणि मनःपूर्वक येथून तू मला आशीर्वाद दिले पाहिजेस, अशी विनंती करून तिला सोडून जावं असं मनात नसतानाही त्याचं कर्तव्य बजावण्यासाठी तो तिथून निघाला. लोकांनी दाटी केलेल्या राजरस्त्यावर रामाने पाऊल ठेवलं आणि अनवाणी पायाने चालू लागला. त्या सत्य आणि सद्गुणांच्या तेजस्वी मूर्तीला पाहून लोक स्तब्ध झाले. राम वनवासात जाणार आहे अशी रस्तोरस्ती पसरलेली वदंता त्यांनी ऐकली होती. ही बातमी सत्य आहे असं मानायला ते तयार नव्हते. ही गोष्ट खोटी ठरावी अशी प्रार्थना ते करत होते. पण रामाला अनवाणी चालताना त्यांनी पाहिलं मात्र आणि त्यांची हृदयं दडपली. राज्याभिषेकाच्या बातमीच्या आनंदाने नाचणारे प्रजाजन दुःखाच्या खोल गर्तेत बुडाले. उत्साहाने फुललेले त्यांचे चेहरे एकाएकी निस्तेज पडले, सुकले आणि कोमेजले. कुणाच्याही चेहऱ्याकडे पाहण्यासाठी रामाने नजर वर केली नाही. तो सीतेच्या दालनाकडे निघाला. जय साईराम.